करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. यस, संख्या कमी का जरा? बरं, आता मला सांगा की कोणी कोणी स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे? कोण कोण आहे की ज्यांनी स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे? आपल्या नियमाप्रमाणे वही काढायची आहे आणि पहिले आजची दिनांक लिहायची आहे वही आणि पहिलं वाक्य लिहायचं आहे. मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. पटकन नोटबुक, कॅमेरा सुरू करा. एनर्जीचा क्लास आहे. एनर्जी जर हवी असेल तर कॅमेरा सुरू करा. लिहिलं पहिलं वाक्य, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. दुसरं वाक्य लिहायचं आहे, जी लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात त्यांच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. मॅजिक, मॅजिकली तुमचं लाईफ तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं आहे, बदलायचं आहे. मॅजिक झालं पाहिजे. फार कष्ट नाही घ्यायचे, स्ट्रगल नाही करायचं, पण मॅजिक झालं पाहिजे सुखाचं, समृद्धीचं. ओके, सो लिहायचं आहे, जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. ओके, चलो आता सिरियसली सांगायचं, खरं बोलायचंय तुम्हाला. रेकी समजावून सांगत असताना मी सांगितलं होतं रेकीचा एक नियम की खरं बोलायचं. ओके, खरं बोलायचं. नसेल बोलता येत तर त्या ठिकाणी वाद नाही घालायचा, निघून जायचं. हे लाईफ साठी तुमचं सांगितलं होतं की खरं बोलायचं. आता या क्लासमध्ये पण खरं बोलायचंय की कोणी आपली स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं जबाबदारी लिहायला, बरोबर? तुम्ही जबाबदारी लिहिली, स्वतःला स्थान दिलं शेवटी. पण जर आपणच नसू तर ती जबाबदारी आपण पार पाडू शकतो का? कारण इथून पुढच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या पाचव्या सेकंदाला मला माहित नाही मी जिवंत असेल की नाही, हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे ना. सो पहिली जबाबदारी कोणाची? स्वतःची. आता मला खरंच सांगायचंय की दिलेला टास्क कुणी कुणी केला. टास्क दिलेला होता, एक प्रॉपर वे, प्रॉपर मेथड तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी बाहेर फेकून टाकायची, काढून टाकायची. दुसरं कोणी काहीच नाही करू शकत. तर कोणी हँड रेस केला होता आता? अनम्यूट होऊन मला एक दोन जणांचा एक्सपिरियन्स इथे हवा आहे. कोण सांगेल की तुम्ही तो टास्क केला की तुमच्यामध्ये ज्या समस्या तुमच्या आयुष्यात आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते तुम्ही कागदावर लिहिले आणि ते जाळले आणि काय घडलं, काय फील झालं? मला एक दोन एक्सपिरियन्स इथे हवे आहेत. यस, ज्यांचा व्हिडिओ सुरू आहे त्यांनाच चान्स मिळेल. ज्योती गायकवाड, बोला. ज्योती, अच्छा तुमचा कॅमेरा बंद आहे का? अरे बापरे, कोणीच होमवर्क केला नाही? हा, किंवा काहीच शेअर नाही करायचं, काहीच बदल नाही घडला? 3 दिवस झाले ना टास्क दिलेला आहे. यस, प्रशांत सर बोला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या निगेटिव्ह ज्या मला वाटत होत्या की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, या नको आहेत, त्या आम्ही एका पेपरवर लिहिल्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या जसं त्याच्यासोबत करायला सांगितलं त्या कागदासोबत तसं करून झालं. एक एक बदल म्हणजे मला जो पॉझिटिव्हली जाणवला तर तो बघण्याचा अप्रोच चेंज झालाय माझा. बेसिकली त्या इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टी आता असं वाटायला लागले की नाही, दॅट कॅन बी डन, दॅट कॅन बी सॉल्व्ड. हा एक अफर्मेटिव्ह चेंज मला वाटतो. मला शेअर करा असं वाटलं म्हणून मी सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू. अजून कोणी होमवर्क केला? हे बघा, शेअरिंग हे कशासाठी असतं? ओके, तर तुम्ही शेअरिंग जर केलं ना तर ज्यांनी अजून हा टास्क केलेला नाही त्यांना कळतं की केल्याने काय होतं, तर आपण करून पाहिलं पाहिजे. मग तुमच्या एका शेअरिंगमुळे ते करून बघतील आणि नक्कीच नो डाऊट त्यांना पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. ते पॉझिटिव्ह झाले, ते खुश झाले, त्यांच्या समस्या सुटल्या. तुमचा एक अनुभव ऐकून किंवा वाचून की जे त्यांचे व्हायब्रेशन्स बदलतील, तर त्याच्या ज्या ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत,
त्या आशीर्वादामुळे तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ होणार आहे, तुमच्या लाईफमध्ये स्पीड मिळणार आहे, तुमचा मार्ग मोकळा होणार आहे. ओके, हे शाश्वत सत्य आहे, तुम्ही माना अगर नका मानू, म्हणून हे शेअर करायचं असतं. आणि दुसरं रिझन, तुम्ही शेअर केलं की मला थोडंसं छान वाटतं, माझी एनर्जी वाढते तुम्हाला अजून चांगलं देण्यासाठी. ओके, तर हे 2 रिझन आहे. पहिल्यामध्ये तुमचा फायदा आहे, दुसऱ्यामध्ये पण तुमचाच फायदा आहे. ठीक आहे. येस, कोमलताई बोला. मॅम, असं खरं सांगायचं झालं तर ना, मनात असं काही एवढं चलबिचल नव्हती की बाबा एखादी व्यक्ती नाहीचे काय कर ऐकत आहे आपलं किंवा आपण काही सांगतोय वगैरे. पण एक ट्राय करून बघितलं, मन तसं थोडंसं शांतच होतं, पण कुठेतरी अशांती पण असतेच ना मनात, शांत जरी असलं तरी. थोड्या वेळासाठी का होईना मी ते तुम्ही सांगितलेला फर्स्ट टाइमला प्रयोग केला परवा दिवशी आपलं जे झालं तेव्हा. तर एक विचार म्हणजे त्या व्यक्तीबद्दल विचार करायची क्षमता जी होती ना माझी, निगेटिव्हिटी की बाबा नाही ही व्यक्ती नाही आपल्यासाठी काय करू शकत आहे, मग ते केल्यानंतर रिलॅक्स झालं की ठीक आहे, ओके की नाही बाबा ते नाही येत ना त्यांना वेळ आपल्यासाठी, मग आपण कशाला विचार करायचा त्या गोष्टीचा, त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते आपल्याला वेळ देतीलच. म्हणजे ही मला जाणवलं, मग मी त्या गोष्टीचा विचार नाही केला की बाबा नाहीये त्या व्यक्तीला वेळ आपल्यासाठी. स्वतःची अंडरस्टँडिंग लेवल वाढली. बघा, फरक लक्षात घ्या. आपण ब्लेम त्या व्यक्तीला करत होतो आजपर्यंत, की ती व्यक्ती अशी, ती व्यक्ती तशी, आमच्याकडे लक्ष देत नाही, है ना, आपल्याला वेळ देत नाही. आपण चुका दुसऱ्यांच्या शोधत होतो किंवा आपण दोष इतरांना देत होतो. पण एक काम आपण स्वतःवर केलं, काही वाक्य कागदावर लिहिलं, बाकी काही फार विशेष केलं नाही. पण त्या कामामुळे आज स्वतःची अंडरस्टँडिंग लेवल वाढली, स्वतःमध्ये मॅच्युरिटी वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या ऑरामधले निगेटिव्ह ब्लॉकेजेस काही अंशी निघून त्याची जागा कोणी घेतली? पॉझिटिव्ह एनर्जीने घेतली. बरोबर? तर हा एनर्जीचा क्लास आहे. जेवढे व्हिडिओ सुरू असतील, जेवढे तुम्ही प्रॅक्टिकल कराल, जेवढं तुम्ही इथे संवाद साधाल, तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स दिसणार आहे, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसणार आहे. ओके, तर या पद्धतीने आहे. अजून एखादं कोणाला बोलायचं की कुणी टास्क केलेला आहे? येस, कोणी केलाय हँडरेस? सुवर्णा, येस बोला. हॅपी मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम, तुम्ही मला सांगितलेलं तुमचा पाठ म्हणजे माझा जो पाठ दुखत होता त्याप्रमाणे मी बघितलं, तसंच केलं. तर खूप असं आणि मध्ये म्हणजे खूप बरं वाटलं पायाला पण, आणि आता ते दुखत सुद्धा नाही. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे मला जेव्हा मी खूप मध्ये टेन्शन मध्ये होते, म्हणजे खूप टेन्शन येत होते, पण आता जसा तुमचा क्लास जॉईन केलाय तेव्हापासून खूप टेन्शन म्हणजे फार निगेटिव्ह झालेली म्हणजे स्वतःच निगेटिव्ह झालेली. मी आता जरा थोडीशी पॉझिटिव्ह झाली, अजून नाही झाले पण थोडी का होईना, म्हणजे 100% तरी मी पॉझिटिव्ह झालेली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला संधी दिली, ऐकून घेतलं. आणि 50% म्हणजे टू मच. ओके, कारण सेशन एकच झालंय. पहिल्या आणि दुसऱ्या सेशनला तर आपण रेकीवरच बोललो है ना, पण पॉझिटिव्हिटीचं सेशन आपलं एकच झालंय. आणि त्याच्यात जर 50% तुम्हाला स्वतःमध्ये बदल वाटतोय की मी तयार आहे पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी, तर हे खूप आहे. ओके, तर या पद्धतीने आहे. पहिलं टेक्निक आपलं झालं की योग्य पद्धतीने निगेटिव्हिटी बाहेर काढा. इतर कुणालाही बदलायला जाऊ नका. स्वतःमध्ये जो कचरा आहे, जे गढूळ पाणी आहे, ते स्वच्छ करायला सुरुवात करा. हा प्रयोग किती दिवस करायचा आपल्याला? 30 दिवस. ओके, येस. सुवर्णाताईच बोललात तर ना? हां, हॅलो, येस बोला. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. मीच तुम्हाला त्या दिवशी बोलले होते माझ्यात खूप निगेटिव्हिटी आहे, पण आता माझ्यात एवढी पॉझिटिव्हिटी आली आहे ना की मी स्वतःला पण पॉझिटिव्ह करून समोरच्या व्यक्तीला पण पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करते आणि होतोय. खूप छान. खूप निम्म्यापेक्षा पण जास्त वाटतंय मला, पण अजूनही थोडं अजून प्रयत्न पूर्ण पॉझिटिव्ह होत जाईल. बिलकुल, आणि आपले आशीर्वाद आहेत. नक्कीच. येस, चलो ठीक आहे. स्वामी ओम. मला असं सांगायचंय की
ताई पहिल्या दिवशी जे मी लिहिलं होतं की ते जाळल्यानंतर मी एकदम रिलीफ म्हणजे खूप हलकं फील करते. ऍक्च्युली 3-4 घटना माझ्या आयुष्यात अशा घडलेल्या आहेत. थोडक्यात सांगते, 25 वर्षापूर्वी म्हणजे 25 वर्ष झाली आज माझ्या लग्नाला. पण त्यावेळेस अशा घटना घडल्यात की त्याचे पडसाद आपण म्हणतो ना की कायमस्वरूपी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ते पडसाद राहणार आहेत. मग त्याचा अतिविचार करून किंवा जी लोक याला कारणीभूत आहेत रोज रात्रंदिवस की त्याच्यामुळे माझं किती नुकसान झालंय, फुल मेंटली, फिजिकली आणि आर्थिकदृष्ट्या बरं मी त्याच्यातून बाहेर येतच नव्हते. ऍक्च्युली याच्या आधी तेव्हापासून मी स्वामींची साधना मार्ग चालू केला तेव्हा थोडीशी मी त्याच्यातून बाहेर आले होते. पण मला रोज प्रश्न पडायचा की मी पूर्ण का नाही हे विसरून जाते. ज्यावेळेस तुम्ही तो टास्क दिला मी असं म्हणलं चलो विश्वास या प्रत्येक गोष्टींवर आहे, पण तो मार्ग दाखवणारी व्यक्ती किंवा गुरु आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेली नव्हती. मी म्हटलं चलो यार करून बघायला काय हरकत आहे. ऍक्च्युली लिहिताना पण 10 वेळा विचार केला आपल्याला लिहायचं म्हणजे आपण परत ते आठवतोय, पण ते एक निगेटिव्ह विचार बाजूला ठेवला, लिहून काढलं ते. लिहून काढल्यानंतर ज्या वेळेस ते फाडलं ऍक्च्युली तिथून थोडीशी मनाला शांतता आणि ते जाळल्यानंतर असं वाटलं की यस यार ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घडून गेलेल्या आहेत. मी असं समजते की ते माझं कर्म होतं किंवा ते माझ्या भाग्यात होतं. ज्या व्यक्तींनी जे कर्म केलंय ते त्यांच्या बरोबर, जे मी करत आहे करणार आहे ते कर्म माझ्या बरोबर. ते असे विचार घेऊन की सोडून देऊयात आता ही गोष्ट संपली माझ्या आयुष्यातून असा विचार करून मी ते जाळल्यानंतर मी पहिल्याच दिवशी ग्रुपवर टाकलं होतं की मला प्रचंड हलकं जाणवलं. मला ऍक्च्युली मला त्या निगेटिव्हिटीतून एक वेगळा आनंद मिळाला त्या दिवशी की तो आत्ताही मी शब्दात सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही, काल मी परत तो टास्क काल सेकंड डे होता तो टास्क रिपीट करताना त्यातले 2 मुद्दे जे मी 4-5 मुद्दे रिपीट केले होते त्यातले 2 मुद्दे की मला असे झाले 2 मिनिटं की काय होतं माझ्या आयुष्यात, म्हणजे मी काय केलं होतं. जे 5 मुद्दे मला विसरून जायचे त्यातले 2 मुद्दे मला काल आठवलेच नाही. ते 3 आठवले तेवढेच लिहिले आणि तेवढेच. मी खूप खुश आहे आणि खरंच म्हणजे अगदी अंतर्मनापासून ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते मी. जर मी आता करत राहिले मला तर एक दिवस आता लवकरच येईल की तो कागद पूर्ण कोरा असेल पांढरा शुभ्र, तिथे माझी काहीच निगेटिव्हिटी नसणार आहे आणि माझ्या मनातून अक्षरशः माझ्या ज्या अंतरात ते पडली निगेटिव्हिटी ही काढण्यासाठी शतशः आभार तुमचे. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू सो मच. आता आजचा आपला टॉपिकच तो आहे. ओके, की आत्ता ताई बोलता बोलता एक वाक्य सुरुवातीलाच बोलला, नंतर त्या खूप पॉझिटिव्ह बोलला आणि व्यवस्थित बोलला, पण सुरुवातीला नकळत त्यांच्या तोंडून एक वाक्य काय आलं की 25 वर्षापासून जे मनात खोलवर रुजलंय, जे दुःख आहे, ज्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या राहणारच आहेत. ओके, तर याच्यावरच आपलं काम आहे आज, हाच आपला टॉपिक आहे. नाही राहणार, आजच निघून जाणार आहे, कारण तुम्हाला त्याच्यावर उपाय किंवा टेक्निक किंवा ट्रिक आज मिळणार आहे. ओके, तर आपण काय करतो आता बघा, आज आपल्याला शिकायचंय माइंड, मन काय असतं आपलं. तर आपल्याला 3 प्रकारची मन आहेत. ओके, 3 प्रकारची मन आपल्याकडे आहे. आता मला सांगा सगळ्यांनी की ज्या वेळेला तुम्ही सकाळी झोपेतून उठतात, ओके, तुम्ही गाढ झोपेत असतात पण तुम्हाला सकाळी उठावं लागतं नित्यकर्म करण्यासाठी, रोजच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी, बरोबर. आणि तुमच्या मनात आदल्या दिवसाची निगेटिव्हिटी पण आहे, दुःख पण आहे, काहीतरी समस्या झालेल्या आहेत, त्याचे काहीतरी विचार आहे. अशा याच्यात तुम्ही ज्या वेळेला सकाळी उठतात त्यावेळी ब्रश करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, टॉयलेटला जाण्यासाठी तुम्ही कुठे जातात? तुमच्या किचन एरियात जातात की वॉश एरियात जातात? सांगायचंय मला, कुठे जाणार तुम्ही? खूप टेन्शन आहे रात्रीचं, वॉश एरियातच जाणार तुम्ही, बरोबर.
प्रचंड वेदना आहेत, एखादी समस्या आहे, एखादा इन्सिडेंट घडून गेलेला आहे किंवा जुनं एखादं दुःख आहे किंवा आजकाल मूड स्विंग्स खूप होतात है ना, पिरियड्स असतील, मेनोपॉज असतील, वयानुसार असेल, काहीही असेल. असं नाही फक्त लेडीजमध्ये, दोघांमध्ये, स्त्री पुरुष दोघांमध्ये कारणही भरपूर आहेत आणि मूड स्विंग्स पण भरपूर होत आहेत. प्रचंड हँग झालेलं आहे आणि सकाळ झालेली आहे, उठावं तर लागणार आहे. पण उठल्यानंतर आपण जे आपले विधी आहेत सकाळचे, ब्रश असेल, टॉयलेट असेल किंवा आंघोळ असेल, त्याच्यासाठी आपण कुठे जाणार? वॉश एरियात जाणार. चुकूनही ते काम करण्यासाठी आपण जातो का? किचन मध्ये नाही जात. ठीक आहे. आता दुसरं बघा, तुमचं हे सगळं झालं. आता तुम्हाला बऱ्यापैकी आता इथे लेडीज आहेत, तर आपल्याला स्वयंपाक करायचा असतो किंवा चहा करायचा असतो सकाळी उठल्या उठल्या. हँग आहे डोकं, वेदना आहे, दुःख आहे, विचार आहे, मूड नाहीये, पण तरी सुद्धा आपण चहाचंच पातेलं ठेवतो, त्याच्यात चहापत्ती आणि साखरच टाकतो की तिखट आणि मिरची टाकतो, मीठ टाकतो? नाही. बरं दूधच टाकतो त्याच्यात नंतर आणि ती गाळणीच घेतो. पण आपण तिथे असतो, मेंटली प्रेझेंट है ना, सॉरी फिजिकली प्रेझेंट असतो पण मेंटली अब्सेंट असतो. पण बरोबर चहा करतो, प्रमाण बरोबर टाकतो मोस्ट ऑफ द टाइम, चुकत काहीच नाही. मग या ठिकाणी तुमचं कुठलं मन ऍक्टिव्ह असतं? 3 प्रकार आहेत. त्याच्यातला आहे सुप्रा कॉन्शियस. सुप्रा माइंड तुमचं ऍक्टिव्ह असतं. ओके. म्हणजे काय की भूतकाळातल्या कितीही दुःखद घटना असतील किंवा कितीही आनंददायी घटना असतील, तर डीप भूतकाळ असेल, म्हणजे या जन्मातला भूतकाळ आणि मागच्या कुठल्याही जन्मातला भूतकाळ, याच्यामधल्या ज्या मेमरीज असतात त्या असतात सुप्रा कॉन्शियसवर किंवा सुपर कॉन्शियसवर. ठीक आहे. म्हणजे अजून एक एक्झाम्पल, आपण सगळेच जण शाळेत गेलेले आहोत, बरोबर. शाळेमध्ये बालवाडी किंवा प्ले ग्रुप मध्ये आपला टीचर आपल्या सोबत नाचतात, शिकवताना ऍक्शन करतात, हावभाव करतात. ए फॉर ऍपल, ए फॉर ऍपल, अशा ताला सुरात ते गाणं म्हणतात. किंवा जॉनी जॉनी येस पापा असं गाणं म्हणतात. किंवा बेक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6 हे म्हणतात. तुम्ही कितीही गाढ झोपेत असू द्या, तुम्ही कितीही आजारी असू द्या आणि तुम्हाला म्हटलं की जॉनी जॉनीचं गाणं म्हण किंवा दोनाचा पाडा म्हण, तर आपण बरोबर म्हणणार तो की चुकणार? कितीही झोपेत असलो तरी म्हणणार आपण बरोबर. हे आहे तुमचं सुपर कॉन्शियस म्हणजे सुप्रा कॉन्शियस माइंड. म्हणजे जिथे खूप मागचं भूतकाळ आहे, या जन्माचाही आणि मागच्या जन्माचा, बरोबर आहे, जो आपण नाही विसरू शकत. ज्या वेळेला आपण कॉन्शियसली जागे नसतो, आता ते पण सांगते कॉन्शियसली जागे म्हणजे काय. त्यावेळेला म्हणजे आपण फक्त मेंटली अब्सेंट आहोत, फिजिकली प्रेझेंट आहोत. तर ह्या ज्या डीपर मेमरी असतात, डीपर खोलवर, त्या असतात सुपर कॉन्शियस माइंड मध्ये. ठीक आहे. हे अतिशय खोलवर असतं, प्रचंड खोलवर असतं. तिथे भूतकाळातल्या वेदनाही असतात आणि तिथे भूतकाळातला आनंदही असतो, जो आपण विसरू शकत नाही. तो आपल्या आत्म्यासोबत असतो, प्रवास करतो. ठीक आहे. हे झालं सगळ्यात खोलवर. तिथून थोडंसं वर आलं की तिथे असतं आपलं सबकॉन्शियस माइंड. काय असतं? सबकॉन्शियस माइंड. आता अजून एक उदाहरण जे सगळ्यांच्या बाबतीत आहे, माझ्या बाबतीतलं मी सांगते. मला हे क्षेत्र खूप आवडतं, हे जे सेशन घेणं आहे हे खूप आवडतं, कारण इथनं मला आशीर्वाद मिळत आहे. आत्ता तुमच्यापैकी किती जणांनी मला आशीर्वाद दिले, कोणी माईक सुरू करून दिले, कोणी मनातल्या मनात दिले, बरोबर आहे. तर माझी जबाबदारी वाढते, मी अजून तुम्हाला काय चांगलं देऊ. आणि दुसरी गोष्ट, माझी प्रचंड आवड आहे या ठिकाणी. माझं हे होतं पॅशन, पण ते झालंय माझं करिअर, म्हणजे माझी रोजीरोटी. मग हे सगळं झाल्यामुळे इथे सतत काय असतं, आज कुठलं सेशन आहे, आजच्या सेशनला काय बोलायचंय, आज कुणाशी फोनवर बोलायचंय, आज कुणाचं कन्सल्टेशन आहे, उद्या काय घ्यायचंय, सकाळच्या बॅच मध्ये काय आहे, संध्याकाळच्या बॅच मध्ये काय आहे, म्हणजे कंटिन्यू हे प्लॅनिंग असतं. तसंच तुमचं पण, की आज डब्याला काय द्यायचंय, उद्या डब्याला काय द्यायचंय,
स्कूलमधून मुलगा आला की कसला होमवर्क घ्यायचा आहे, ट्युशनमध्ये कसला होमवर्क सुरू आहे, बरोबर आहे. हजबंड घरी आल्यावर काय बोलणार आहे, हे सगळं आपण विचार करत असतो, बरोबर आहे. तर हे सगळं काय आहे, सबकॉन्शियस माइंड. म्हणजे मी जे माझं उदाहरण दिलं की कंटिन्यू माझ्या डोक्यामध्ये मला काय सेशन्स घ्यायचे, मला स्वतःला काय अभ्यास करायचा आहे, स्वतःच्या अजून काय साधना केल्या पाहिजे, हा कंटिन्यू विचार आहे. पण मी तुमचं सेशन घेते, पण सबकॉन्शियस माइंडला हाच विचार आहे. सेशन संपलं की मुलाला घ्यायला जायचंय, तिथे सुद्धा तोच, आत्ता पण तोच विचार आहे. बरं, त्याला घ्यायला मी ज्या वेळेला गाडी चालवते, तर गाडी चालवत असताना मी अशी गाडी चालवते, डोळे असं ताट आहेत, पण माझ्या डोक्यात हाच विचार आहे की मला अजून काय करायचंय दिवसभरात किंवा उद्या काय करायचंय. पण मी माझ्या घरातून माझ्याच पार्किंगमध्ये जाते, माझ्याच गाडीला चावी लावते, माझ्याच मुलाच्या शाळेत जाते, रस्ता चुकत नाही, कुणाला ठोकत नाही रस्त्यात, शाळेतून माझ्याच मुलाला घेते, परत माझ्याच गाडीवर बसवते आणि पूर्ण रस्त्यावरून माझ्याच पार्किंगला येते, बरोबर. दुसऱ्या कुठल्या मुलाला उचलून आणत नाही, परत येताना कुणाला गाडी ठोकत नाही. पण डोक्यात सगळं काय सुरू आहे, पुढचं प्लॅनिंग, बरोबर. तर हे जे आहे सबकॉन्शियस माइंड. ओके, म्हणजे आपण एक काम करतोय पण त्यावेळेला विचार आपले दुसरे सुरू आहेत. इथे कुठलं माइंड सुरू आहे, सबकॉन्शियस माइंड. बरं, हे का होतंय माझ्यासोबत, हे का होतंय तुमच्यासोबत पण हेच होतंय, कारण कॉन्शियसली सगळ्यात खाली डीप लेवलला काय आहे, सुपर कॉन्शियस माइंड. तिथून वर आलो सबकॉन्शियस माइंड. आता तिथून वर आलो कशासाठी, सबकॉन्शियस माइंडवर. असं का होतंय, असं का होतंय, त्याचं उत्तर आहे की तिथून वर जिथे टॉप लेवलला आलो तिथे काय आहे, कॉन्शियस माइंड. म्हणजे आत्ताची मी आणि आत्ताचे तुम्ही. मी तुमच्याशी बोलते, तुम्ही माझं ऐकताय, पण तुमच्या पाठीमागून कोणीतरी गेलं घरातून, कोणीतरी डोरबेल वाजवली, कुठेतरी कुकरची शिट्टी वाजली, हे झाल्यावर कपडे धुवायला जायचंय, शाळेत घ्यायला जायचंय, भांडे घासायला जायचंय, जेवण वाढायची आहेत, बरोबर. हे आहे. मग हा सतत विचार आपण जागेपणी करतोय, कॉन्शियसली करतोय. आत्ताची जी स्टेज आहे त्याला कॉन्शियस म्हणतात, चेतनमय. ओके, कॉन्शियसली असे माझे हावभाव आहेत. ही जी मी प्रॅक्टिस करते सतत सतत, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात नंतर कितीही विचार असले तरी सेशन सुरू झालं की हे हावभाव, हे हात सुरू होऊन जातात, हे वाक्य सुरू होऊन जातं. म्हणजे कॉन्शियसली ठरवून जागेपणी जी रोज प्रॅक्टिस होते, ठरवून की आज मला ह्या ऑर्डर पॅक करायचे आहे, आज मला हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, हे जागेपणी ठरवून चेतनमय कॉन्शियसली रिपीट 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 याच्यावर काम करतंय. त्याच्यामुळे हे काय होतंय, सवयीचा भाग होतोय, त्याचे पॅटर्न सबकॉन्शियस माइंडला तयार होतात. ओके, आता बघा ग्रुपमध्ये काय सुरू आहे, 21 डेज चॅलेंज, बरोबर. हे सगळ्यांसाठी तुम्ही करत आहात की नाही मला माहित नाही, जे करतायत त्यांनी फीडबॅक टाकले, अमेझिंग फीडबॅक आहे. अजून आपले काही छुपे रुस्तम आहेत, ते 21 दिवसानंतरच बोलतील, मध्ये बोलणार नाही, है ना. तर प्रचंड सुंदर अनुभव येतात. आता 21च दिवस का, तर आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, म्हणजे आत्ताचे तुम्ही आणि आत्ताचे मी, हे आपलं कॉन्शियस माइंड आहे. आपण ठरवून सेशन करतोय, आपण ठरवून सेशन घेतोय, आपण ठरवून दिलेला टास्क करतोय, ठरवलेली प्रॅक्टिस आपण करतोय, हे सगळ्या कामाच्या बाबतीत आपल्या. ओके, तर ज्या वेळेला एखादं काम आपण जाणीवपूर्वक ठरवून करतो 21 दिवस पर्यंत, तर ते काय होतं, आपल्या सवयीचा भाग होऊन जातो. ओके, आपल्याला ती सवय पडते, आपल्या अंगवळणी ते पडतं, कॉन्शियसली केलेलं. आता 21व्या दिवसानंतर तुम्ही काय असाल, तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करेल. म्हणजे या 21 दिवसात जो तुम्ही विचार करतात, जे तुम्ही लिहून काढतात, जे तुम्ही बोलतात कॉन्शियसली, त्याचे पॅटर्न्स म्हणजे वेव्स, लहरी आपल्या मेंदूमध्ये तयार होतात. कॉन्शियसली जो आपण विचार करतो, जाणीवपूर्वक ठरवून किंवा न कळत,
तर त्याचे पॅटर्न्स म्हणजे त्याच्या लहरी, त्याच्या वेव्स, ते न्यूरॉन्स ब्रेनमध्ये तयार होतात आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी तुमच्या आयुष्यात ते रिफ्लेक्ट होतं. त्या घटना तुम्हाला घडताना दिसतात. म्हणजे आज जो तुम्ही विचार करतात, ज्या एनर्जीमध्ये तुम्ही राहतात, ती सेम एनर्जी, ती तशी घटना तुमच्या आयुष्यात पुढे घडते. कारण कोणी घडवून आणत नाही, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. का सांगितलंय हे तुम्हाला रोज प्रत्येक सेशन मध्ये लिहायला सांगते, कारण आज कॉन्शियसली मी ज्या गोष्टीची प्रॅक्टिस करते ते उद्या माझ्या आयुष्यात घडतं. तुम्ही यावर विश्वास ठेवा अगर ना ठेवा हा तुमचा चॉईस आहे, पण फॅक्ट हे आहे, आज तुम्ही जे बोलाल, ज्यावर विचार कराल, त्याचे पॅटर्न्स म्हणजे लहरी तयार होतात मेंदूमध्ये आणि त्या कुठे रिफ्लेक्ट होतात? जसं मी तुम्हाला सांगितलं, सूर्य आहे आणि त्याचे किरण जगभर रिफ्लेक्ट होतात, तसा आपले थॉट्स आहेत आणि आपल्या थॉट्स मधून, आपल्या ऑरामधून, आपल्या आजूबाजूला ते विचार जातात आणि त्या विचारांची जी फ्रिक्वेन्सी युनिवर्स मध्ये आहे त्याला ते कनेक्ट होतात, त्याला ते मॅच होतात आणि मग आपल्या आयुष्यात घटना घडतात. उगीच नाही घडत. येतंय लक्षात? तर जागेपणी ठरवून जे विचार आपण तयार केले त्याची फ्रिक्वेन्सी आपल्या ऑरामध्ये जाते, ऑरामधून तिथून बाहेर पडते आणि तशा सेम घटना, तसे व्यक्ती है ना, तसे विचार, त्यांची जी फ्रिक्वेन्सी युनिवर्स मध्ये आहे त्यांना ती कनेक्ट होते आणि ते आपल्या आयुष्यात घडतात. हे आहे कॉन्शियस माइंड. आणि ज्या घटना घडतात ते आहे सबकॉन्शियस माइंड. आणि त्या घटनेची तीव्रता किती आहे त्यानुसार ते डीपर लेवलला जातात, अगदी खोलवर जातात. ते आहे सुपर कॉन्शियस माइंड. येतंय लक्षात? तर आता तुम्हाला पीपीटी मध्ये पण मी दाखवते की कसं असतं, किती टक्के काम करतं. इथपर्यंत क्लिअर झालंय? हे आपण उदाहरणांसहित पण आता सोप्या भाषेत घेऊच. ओके, पीपीटी दिसते का तुम्हाला? बघा, येस, स्क्रीन दिसते आता आपल्याला. हा, तर ज्या वेळेला आपण जो विचार करतो तो किती काम करतो, म्हणजे कॉन्शियसली आपण आत्ता जे आहोत आपण ते किती आहोत, किती पर्सेंट आहोत ते बघू आपण पुढच्या स्लाइड मध्ये. हा, हे बघा काय लिहिलंय, कॉन्शियस माइंड काय करतं, आपण काय करतो आत्ता कॉन्शियस मध्ये आहोत आणि आत्ता आपण काय करतो की आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या मार्फत आपण ज्ञान घेतो. हे अगदी आपल्या 3री-4थीच्या विज्ञानाच्या पुस्तकात आहे. सीबीएससी पॅटर्न असेल तर 2रीच्या पण आहे, 1लीच्या पण आहे. तर एवढ्या लहानपणापासून आपण शिकलोय की आपण ज्ञान कुठून घेतो, तर आपल्या 5 ज्ञानेंद्रियांमधून घेतो. आता तुम्ही ऐकत पण आहात, बरोबर आहे, आणि फील पण करत आहात. म्हणजे जरी टच सेन्स नाहीये या बोलण्यात, पण फील येतोय तुम्हाला, म्हणजे टच सेन्स ऍक्टिव्ह होतोय, बरोबर. आजूबाजूला काहीतरी जळलं तर पटकन वास येतो, बरोबर आहे. तर आपल्या 5 ज्ञानेंद्रियांमधून आपण शिकतो. पुढची स्लाइड जावा. कॉन्शियसली मग ज्या वेळेला हे नॉलेज आपण घेतो, दिवसभरातली कुठलीही घटना आपण घेतो, तर त्याचे प्रतिसाद आपल्या आयुष्यामध्ये किती पर्सेंट उमटतात, तर ओनली 10 जागेपणी. पण जागेपणी जी प्रॅक्टिस आपण करत आहोत, ज्या थॉटची, ज्या विचाराची, ज्या घटनेची, त्याचे प्रतिसाद आपल्या आयुष्यात 90% उमटतात. मग आज आपल्याला ठरवायचं आहे 90% काम कोण करतो, सबकॉन्शियस माइंड. मग कुणाला ट्रेन केलं पाहिजे, सबकॉन्शियस माइंडला. ते कसं ट्रेन केलं जातं ते पण आपण बघणार आहोत, बरोबर. तर कॉन्शियसली आपण काय घेतोय, कुणाकुणाच्या घरामध्ये रोज सिरियल्स बघितल्या जातात. खोटं बोलायचं नाही, प्रामाणिकपणे बोलायचं. ओके, व्हेरी गुड. एक हँड रेज झालाय, दुसरा झालाय. कुणाकुणाच्या घरात सिरियल्स बघितल्या जातात. आता सांगा, कुणाकुणाच्या घरात जेवताना आवर्जून टीव्ही आणि सिरियल्स असतात. जेवताना सगळे मिळून जेवायला बसतात रात्री आणि आवर्जून टीव्ही सिरियल लावतात.
हे आपण कॉन्शियसली बघतोय टीव्ही सिरियल्स, आणि मोस्ट ऑफ द सिरियल्स आपण कुठल्या बघतो? दोघात तिसरा. प्रत्येक सिरियलची स्टोरी एकच आहे, कॅरेक्टर्स वेगळे आहेत, बॅकग्राऊंडला सीन वेगळा आहे, पण त्याचा मतितार्थ एकच आहे. जे जे आपण सिरियल मध्ये बघतोय तो सगळा सीन आपल्या लाईफ मध्ये क्रिएट झालेला आहे. खोटं बोलायचं नाही, कमी किंवा जास्ती प्रमाणात. सासू सुनेचं आहे, जावा जावांचं आहे, बरोबर आहे, नवरा बायकोचं तर आहेच आहे, आई वडील आणि मुलांचं तर आहेच आहे. मग ही एनर्जी आहे. आपण एनर्जी बघणार आहोत. काल पण तुम्हाला एनर्जी दाखवली की यस आय कॅन डू इट, ह्या एका वाक्याने आणि एका मोमेंटने किती व्हायब्रेशन्स बदलतात. चला मग आता सांगा की कुणाकुणाच्या घरातल्या सिरियल्स आजपासून बंद होणार. ओके, तुम्ही म्हणाल कुठून या बाईचा क्लास, चांगलं एन्जॉय करत होतो आम्ही, किती छान त्यांचे ड्रेस असतात, ज्वेलरी असतात, मेकअप असतो, किती छान त्या गाड्या दाखवतात, काय ते सीन दाखवतात, आमचा किती छान टाइमपास होतो, आणि हे आमचं सगळं बंद करते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांतता, समाधान आणि सहजतेने यश पाहिजे असेल तर पहिले तुम्हाला तुमच्या सिरियल्स बंद कराव्या लागतील. तुम्ही म्हणाल मी स्वामी समर्थांची बघते, मी तुकारामांची बघते, आणि या आणि त्या. काही नाही, मी खूप पूर्वी तुकारामांची एक सिरियल बघत होती, पण त्याच्यात तेच होतं, तो बाबा रोज काहीतरी करायचा, है ना. सो काय आहे की प्रत्येक ठिकाणी आता जे कोणी प्रोड्युसर आहे, कोणी रायटर आहे, तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांना TRP जास्तीत जास्त मिळावा म्हणून ते थोडेसे काहीतरी चेंजेस करत असतात, आणि ते अट्रॅक्टिव्ह आणि सस्पेन्स क्रिएट करून दाखवत असतात. आणि तो सस्पेन्स, ते सीन आपल्या वास्तविक आयुष्यात घडतात. रात्री 11:30 वाजता मला फोन आलेला, मी गाढ झोपेत होती, एकदा वाजला, दोनदा, तीनदा, 4 वेळेला फोन वाजला, सरांनी फोन उचलला आणि हा सीन त्यांच्या आयुष्यात घडला, नवरा बायको मध्ये, आणि मला फोन आला होता, आता सॉल्व्ह करा. आता सीन घडून गेल्यावर एवढ्या रात्री मी काय सॉल्व्ह करणार? ठीक आहे. तर हे होतं, मी काही नाही करू शकत, जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय. ओके. 7,800 रुपये पर्सनल काउन्सिलिंगची आजची फी आहे. मग आता तुम्हाला ते पे करायचे, आणि मी किती रिझल्ट देईन ते तुमच्यावर आहे. तेवढे पे करून तुम्ही ऑफलाईन सेशनला येऊन किती घेतात त्याच्यावर आहे, की ह्या फ्री सेशन मधून स्वतःला घडवायचं तुमचा चॉईस आहे. ओके. तर कॉन्शियसली आपण जेवताना काय बघतोय, ते सीन बघतोय. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देते समजण्यासाठी. सगळ्यांनी सिरियल्स बघितलंय, सगळ्यांनी पोथी पारायण केलेली आहे, सगळ्यांच्या घरी पूजा घडतात, सत्यनारायणाची असेल, वास्तुशांतीची असेल, गणपती स्थापना असेल, नवरात्र असेल, कुठली ना कुठली पूजा आपल्या घरात करतात. आणि प्रत्येक वेळेला ब्राह्मण बुवा आपल्या हातात पाणी देतात आणि काय म्हणतात, मंत्र म्हणतात, ओम नमो भगवते वासुदेवाय, प्राशन करा, बरोबर. अजून एक मंत्र म्हणतात आणि म्हणतात ताम्हणात पाणी सोडून द्या, बरोबर आहे. म्हणजे त्या मंत्र का म्हणतात, कारण प्रत्येक शब्दाला एनर्जी आहे, त्या एनर्जीने ते पाणी ऍक्टिव्हेट करतात आणि प्यायला लावतात, आपली एनर्जी क्लीन करतात, आपली बॉडी, माइंड, आपला ऑरा हे ते क्लीन करतात, आणि एकदा सोडून ते बाहेर काढतात. सिरियल मध्ये बघितलंय, साधू महाराजांना राग आला की कमंडलू मधून पाणी हातात घेतात, मंत्र म्हणतात आणि असं पाणी टाकतात आणि शाप देतात. हे पण बघितलंय, कमंडलू मधून पाणी हातात घेतात, मंत्र म्हणतात आणि आशीर्वाद देतात, पाणी असं टाकून. बघितलंय. जगा वेगळं सांगते मी, तुम्हाला माहिती नाही असं काही सांगते का? माहिती, पण त्याच्या मागचं लॉजिक आणि सायन्स माहिती होतं का आजपर्यंत? नाही. मग आपण म्हणतो मी घरात इतकं करते, इतकं करते, इतकं करते, सगळ्यांची काळजी घेते, वेळच्या वेळी खायला देते, छान छान खायला करून देते, पण ज्या वेळेला घरात तुम्ही स्वयंपाक करतात त्यावेळेला व्हायब्रेशन्स काय असतात तुमचे, विचार काय असतो मनामध्ये,
नवऱ्याबद्दल, मुलांबद्दल, सासू सासऱ्यांबद्दल असं फार छान विचार करतो का आपण? मी इतकं करते पण मला असं त्रास देतात, मी इतकं करते पण मला बाहेर जाऊ देत नाही, सगळ्यांचं मी एकटीनेच करायचं का? कुणाकुणाचे विचार असतात असतात की नसतात? मला माहिती आहे असतात. ज्यांनी मान्य केले रिअली अप्रिशिएट, थँक्यू सो मच. वकिलाकडे, डॉक्टरकडे आणि एका काउन्सिलर किंवा मेंटॉर किंवा गुरुकडे खोटं बोलायचं नसतं, तिथून आपल्याला उपाय मिळत असतात. तर आपण जेवण बनवत असताना किंवा आपण एखादे काम करतोय, ओके, आणि बाहेरून कोणीतरी आलं, आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा पाहुणे असतील, मग त्यांना आपल्याला पाणी द्यायला लागतं. किंवा ते फॅमिली मेंबर्स जर असतील तर ते ऑर्डर करतात, चल पाणी घेऊन ये. ऑफिसमधून येतात, मस्त सोफ्यावर बसतात आणि म्हणतात चल पाणी घेऊन ये, चहा घेऊन ये, आणि आपली लिंक लागलेली असते, आपण आपलं काम करत असतो. आणि आपण कसे व्हायब्रेशनने पाण्याचा ग्लास देतो त्यांना, चिडचिड होते आपली, बरोबर आहे? मग बघा, आजपासून एक प्रयोग करा की जाणीवपूर्वक स्वयंपाक तयार करत असताना, प्रत्येक इन्ग्रेडियंट्स त्यात टाकत असताना, तो चमचा हलवत असताना कसं बोला. घरच्यांबद्दल चांगले विचार करा. नाही टेस्ट बदलली तर चॅलेंजेस सांगा मला. त्यांना असा फील येईल, जेवल्यानंतर मनशांती भेटेल. दुसरी गोष्ट, त्याला प्रसादाची चव येईल. भंडाऱ्यामध्ये किंवा एखाद्या देवाच्या मंदिरात जो प्रसाद असतो, जी चव असते ती चव येईल. कशाने? फक्त तुम्ही तुमचे विचार स्वयंपाक करते वेळी बदलले. नाही बदलता येते, ऑलरेडी खूप दुःख आहे आणि तुमच्या एका सेशनने काय होणार आहे असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी प्रत्येकाकडे YouTube आहे, मोबाईल आहे, जाणीवपूर्वक त्याच्यावर तुम्हाला आवडणाऱ्या देवाचं, तुम्हाला आवडणारा मंत्र किंवा स्तोत्र प्ले करा आणि तो ठेवून द्या मोबाईल आणि तुम्ही स्वयंपाक करा. ओके, तर हे आहे कॉन्शियस माइंड. जे काही आपल्या घरातली लोक आपल्यासोबत वागतात, बोलतात, ते कशामुळे होतं की आपण सबकॉन्शियसली जे विचार करत स्वयंपाक बनवतो आणि त्यांना वाढतो, त्यातनं ते विचार देतात. ओके, तर आता तुमची रेकीची दीक्षा झाल्यानंतर, आता ज्यांना ज्यांना हे सेशन आवडत असेल किंवा तुम्हाला याचे रिझल्ट्स मिळत असतील, मग ती लोक रेकीची दीक्षा घेतील. मग ज्यांनी रेकीची दीक्षा घेतली तर त्यांच्या सोबत एवढे मॅजिक घडणार आहे की ज्या दिवशी चुकून तुमची भाजी खारट झाली तर त्याच्यातलं मीठ तुम्ही काढून टाकणार आहात. दीक्षा झाल्यानंतर हे मॅजिक होणार आहे. जर तुमची भाजी तिखट झाली तर त्यातलं तिखट तुम्ही काढून शकता. जर ती पातळ झाली किंवा घट्ट झाली तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही मॅच करू शकता. तुमच्या हातातल्या ग्लासातल्या पाण्याला गोड किंवा तीर्थाची जी चव असते, जो फ्रॅग्रन्स असतो, तो येतो दीक्षा झाल्यानंतर. हे मॅजिक होतं. ओके, तर ही आहे रेकीची पॉवर आणि ही आहे तुमच्या कॉन्शियस माइंडची पॉवर, जे आत्ता तर 10% काम करतंय. ओके, आत्ता तर हे 10% प्रेझेंट आहे, पण याचे पडसाद तुमच्या आयुष्यात किती टक्के उमटतात? 90%. मग कॉन्शियसली आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिले सिरियल्स बंद केल्या पाहिजे. तेवढं जरी एक काम केलं ना, निम्मे तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. कारण घरात कुणाशी तरी वाजलंय आणि आपण सिरियल लावतो आणि त्याच्यात पण तेच दाखवतो आणि आपल्याला इतकं छान वाटतं ना, समदुःखी भेटल्यानंतर, तो सीन पाहिल्यानंतर, आणि ते व्हायब्रेशन आपण वाढवतो. ठीक आहे, तर हे असतं कॉन्शियस माइंड आणि हे असतं सबकॉन्शियस माइंड. आता सुपर कॉन्शियस माइंड काय असतं तुम्हाला सांगितलं की डीप 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 ज्या मेमरीज असतात, चाइल्डहुड म्हणजे या जन्मातला पास्ट असेल किंवा मागच्या कुठल्या तरी जन्मातला पास्ट असेल. असं होतं का अचानक एखादा व्यक्ती दचकतो? होतं बऱ्याच लोकांच्या बाबतीत. किंवा लाईट बंद झाली की घाबरतात, उंचावरून खाली बघायला घाबरतात, आपल्या आपल्या कामात असतात आणि मागून अचानक कोणी आलं की दचकतात, घाबरतात. तर हे काय असतं? सुपर कॉन्शियस माइंड. म्हणजे इथे पॅटर्न्स रिजिड झालेले असतात. ओके, तर पॅटर्न्स म्हणजे काय की तुम्ही कॉन्शियसली जे काही बघत आहात, ऐकत आहात, वाचत आहात, बोलत आहात, फील करत आहात,
त्या विचारांच्या लहरी तुमच्या माइंडवर तयार होतात आणि तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडतात तिथून घडतात. ते पॅटर्न्स ते तुम्हाला घटना दाखवून देतात. ओके. आणि तिथून पुढे सुपर कॉन्शियस सुद्धा तेच करतं की सबकॉन्शियस मध्ये जेवढं जमा झालेलं आहे त्याचे पॅटर्न्स तयार होतात आणि ते पॅटर्न्स आपल्या सुपर कॉन्शियस मध्ये जातात आणि आपल्या लाईफ मध्ये काय तयार करतात? ऑब्स्टॅकल्स, अडचणी निर्माण करतात, अडथळे निर्माण करतात. येस, पुढची स्लाइड. ठीक आहे. किती काम करतंय माइंड? कॉन्शियस आणि अनकॉन्शियस म्हणजे सबकॉन्शियस. ठीक आहे. मग आजपासून वापर कशाचा करणार तुम्ही? कशाचा वापर करणार? सबकॉन्शियस माइंडचा वापर करायचा आहे. ओके. आता कसा करायचा ते बघू. पुढे. वेज टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. आता आपण एवढं सारखं एकच शब्द बोलतोय, कॉन्शियस सबकॉन्शियस कॉन्शियस सबकॉन्शियस, पण त्याला ट्रेन कसं करायचं सबकॉन्शियसला? तर कॉन्शियसली म्हणजे ठरवून, आत्ता जागेपणी जाणीवपूर्वक अफर्मेशन्स चॅन्ट करायचे. काय? अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे काय की आता सध्या तुम्हाला ग्रुपमध्ये जी वाक्य येत आहेत ती ठरवून दिली गेलेली वाक्य आहेत. आणि अफर्मेशन म्हणजे काय की पॉझिटिव्ह वाक्य. पॉझिटिव्ह म्हणजे काय? सकारात्मक वाक्य. आणि अशी वाक्य की ती ऑलरेडी झालेली आहे. ओके. असं नाही की माझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहे. नो, याला अफर्मेशन म्हणत नाही. माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आता हा क्लास मी जॉईन केलाय आता सॉल्व्ह झालेले आहेत. डिक्लेअर करायचंय की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वाक्य आणि ते कुठलं? पूर्ण काळ, परफेक्ट टेन्स मधलं वाक्य, त्याला म्हणतात अफर्मेशन. असं एखादं वाक्य जे सकारात्मक आहे, वर्तमानात आहे आणि पूर्ण झालेलं आहे. हे अफर्मेशन्स आपल्याला काय करावे लागतात? कॉन्शियसली म्हणजे आत्ता जागेपणी ठरवून जाणीवपूर्वक पुन्हा 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 बोलावे लागतात. त्यावेळेला सबकॉन्शियस माइंड आपला ऍक्टिव्ह होतो. तुम्ही आजही हे करत आहात. सांगू तुम्हाला कसं करत आहात? एखादी मैत्रीण भेटली किंवा एखाद्या नातेवाईकाला, आईला, बहिणीला, मावशीला फोन केला की आपण फोनवर काय सांगतो? काय सांगतो? आपल्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स. बरोबर. आईला फोन केला, बोललो आईशी, आपल्या लाईफ मधला प्रॉब्लेम सांगितला. परत बहिणीशी फोन झाला, तेच. मैत्रिणीशी फोन झाला, तेच. बरोबर आहे. अजून कोणाशी तरी घरामध्ये बोलताना तेच. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण त्या एका पर्टिक्युलर सेम टॉपिक बद्दल पुन्हा पुन्हा ठरवून बोलत असतो. आणि कसं बोलतो? हो ना यार, माझंच नशीब असं, माझीच पत्रिका दाखवावी लागेल, माझ्याच त्या ग्रहांमध्ये काय आहे, है ना? ते ग्रह तारे काही करत नाही, ते बसले आपले तिथे. ओके. जे काही करतायत ते तुम्हीच करतायत, अफर्मेशन्स देतायत. जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर तुम्ही पुन्हा 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 बोलत आहात की मला आर्थिक अडचणी आहेत, माझं प्रमोशन होत नाही, माझं प्रमोशन होत नाही, मी सगळं चांगलं केलंय पण त्याला दिलंय, मला दिलं नाही प्रमोशन. बरोबर. हे पुन्हा पुन्हा आपण बोलतोय आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करतोय. सबकॉन्शियस माइंडला यस नो कळत नाही, राईट रॉंग कळत नाही. जे इथे गेलंय त्याची घटना आयुष्यात दृश्य स्वरूपात दाखवायची आहे हे सबकॉन्शियस माइंडला कळतं. आलं लक्षात? मग आता आज प्रॉब्लेमवर बोलायचं आजपासून की सोल्युशनवर बोलायचं, हा तुमचा चॉईस आहे. दुसरी मेथड काय आहे? अफर्मेशनच्या जोडीने तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचंय. म्हणजे यस, मला आज जॉब मिळालेला आहे आणि बघायचंय बंद डोळ्यांनी की तुम्ही त्या एका खुर्चीत बसलेले आहात, जी तुमची पोस्ट आहे, जी तुमची कंपनी आहे, जो तुमचा जॉब आहे. यस, माझा बिझनेस जोरदार सुरू आहे. मग बघायचंय तुमच्या दुकानामध्ये किती ग्राहक लाईन लावून उभे आहेत.
किती फटाफट 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 कॅशमध्ये आणि गुगल पेला तुमचं पेमेंट येत आहे. ओके, माझे हजबंड, माझ्या घरातले इतर मेंबर्स, माझे वाईफ, माझे मुलं मुली, कलिग, बॉस, प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला प्रॉब्लेम आहे की होते? या सेशनच्या आधी होते, आता नाहीये. आता आजपासून तुम्ही काय बोलणार? त्यांचं नाव घेऊन, अरे वा काय छान वागतो तो माझ्याशी, किती जीव लावतो तो माझा, मला किती काळजी घेते ती व्यक्ती माझी, हे बोलायचंय आणि हे बघायचंय तुम्हाला की हे घडतंय. जाणीवपूर्वक हे करावं लागेल. आणि तिसरी एक मेथड आहे, म्हणजे याला जोड द्यायची आहे मेडिटेशनची. मेडिटेशन म्हणजे काय? कोण सांगेल? मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे पूर्ण आपण माइंड पूर्ण आपण माइंड करायचं. आपल्याला ते ठरवायचं, ते आपल्याला करायचं, ते पूर्णपणे मनातून आतून पूर्ण तयारी करायची. येस, मेडिटेशन म्हणजे काय की कॉन्शियसली ॲट प्रेझेंट, या क्षणाला आपण जे काम करत आहोत त्याच्या सोबत एकरूप होणे. मेडिटेशन म्हणजे ध्यान. हे काय होतं? फक्त भाषा चेंज होते त्या शब्दाची, बरोबर आहे? आणि ध्यान म्हणजे तुम्ही म्हणाल की असं बसून राहायचं. ओके, पण डोळे, यस काय? म्हणजे भूतकाळात पण नाही आणि भविष्यकाळात. व्हेरी गुड, येस. भूतकाळात पण जायचं नाहीये, भविष्य काळात पण जायचं नाहीये. पण आज आपली स्टेज कशी आहे? आपण डोळे बंद केले की सगळ्या जगाचे विचार, सगळ्या गावाचे विचार, सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे दुःख आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात. आणि आपण म्हणतो माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मुलांच्या बाबतीतही आपण तेच म्हणतो. ओके, तर हा क्लास फक्त तुमच्यासाठी नाहीये, तुमच्या घरातल्या प्रत्येक एका मेंबरसाठी आहे. स्पेशली तुमची मुलं जर आता शाळकरी असतील किंवा कॉलेजमधली असतील तर प्रत्येकासाठी हा क्लास आहे. ते जर हजर राहत असतील तर खूप छान, पण ते जर या क्लासला हजर नसतील तर तुम्ही समजून घ्यायचंय आणि तुम्ही त्यांच्याकडे तसं बघायचंय. ओके, तर जाणीवपूर्वक बोलली जाणारी पॉझिटिव्ह वाक्य म्हणजे अफर्मेशन. ती अफर्मेशन बोलत बोलत आपल्याला काय करायचंय? ते बघायचंय. व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय? बघायचंय ते चित्र. ओके, आणि मेडिटेशन म्हणजे काय? ना की भविष्यात जायचंय, ना की भूतकाळात जायचंय. या मोमेंटला आपल्याला काय करायचंय? तिथे एकरूप व्हायचंय. काही क्षण ते बघायचंय. आता ज्या वेळेला तुम्ही भाजी चिरतात, ओके, ते सुद्धा तुमचं मेडिटेशन आहे. तिथे जर मेडिटेशन नाही झालं तर भाजीच्या ऐवजी बोट चिरला जातो. ज्या वेळेला तुम्ही गाडी चालवतात त्यावेळेला तुमचा ऍक्सिडेंट होत नाही, तर ते पण तुमचं मेडिटेशन आहे. म्हणजे तुम्ही तिथे सुद्धा फोकस आहात, है ना? तर सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं केलं जातं? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. याच्यासाठी ग्रुपमध्ये ऍक्टिव्हिटी सुरू आहे. 21 डेज अफर्मेशन तुम्हाला दिलेले, म्हणजे देणं सुरू आहे. आता ज्यांनी ते रोजच्या रोज केलंय, व्हेरी गुड. ज्यांनी केलेले नाहीत पण करायचे आहेत, व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएट. ओके, सो ज्यांना करायचे आहेत, अजून केलेले नाही, त्यांना काय करता येईल? आजचा 10वा दिवसाचे अफर्मेशन करायचे नाहीत. डे 1 पासून सुरू करायचं, कारण त्याच्या मागे काहीतरी अभ्यास आहे. कुठल्या दिवशी तुम्हाला काय दिलं जातं याच्या मागे काहीतरी प्लॅनिंग आहे, अभ्यास आहे. सिक्वेन्सने जायचंय. पहिल्या दिवसाचं तुम्ही जर अजून केलेलं नसेल तर करा. आज आणि उद्या सुद्धा तुमचं जमत नसेल, परवा तुम्ही करणार असाल तरी पहिल्या दिवसाचं करा, मग दुसऱ्या दिवसाचं. या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. त्याच्यानंतर न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन दिलेलं आहे तुम्हाला. तिथे सुद्धा तुमच्या ऊर्जा वाढवण्यासाठीचे पॉझिटिव्ह सकारात्मक मराठीत वाक्य दिलेले आहेत विथ म्युझिक. ते तुम्ही रोज बसून ऐकू शकता किंवा झोपता झोपता ऐकणं दी बेस्ट. कारण त्यावेळेला आपला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो. म्हणजे तुम्ही मोबाईलवर ते प्ले केलेलं आहे आणि तुम्ही झोपून गेलात रात्री, ओके,
तुम्हाला झोप लागली, तुम्ही काय ऐकलं तुम्हाला माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी तुमची एनर्जी लेवल वाढली, दुसऱ्या दिवशी तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडल्या आहे, तुम्हाला फ्रेश वाटतंय, हे आहे सबकॉन्शियस माइंड. ओके, तर अफर्मेशन कसे काम करतात? इट गोज टू द सबकॉन्शियस माइंड. झोपता झोपता त्या कुठे जातात? सबकॉन्शियसला, आणि त्याचे पॅटर्न्स क्रिएट होतात, आणि सिमिलर एनर्जी, जे पॅटर्न्स क्रिएट झाले आहे त्याची सिमिलर एनर्जी युनिव्हर्स मधून खेचून आणतात, आणि अशा पद्धतीने तुमच्या आयुष्यात तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या तुम्हाला दिसून येतात. अफर्मेशन आपल्याला रिपीट 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 करायची असतं. ओके, पुढची स्लाइड. हा, आता 2 चित्र दिसत आहेत. आपण कुठल्या चित्रात बसतो सांगायचंय मला, प्रामाणिकपणे, खोटं बोलायचं नाही, प्रामाणिकपणे सांगायचं. आज आपण कुठल्या चित्रात आहोत? पहिलं चित्र किती? बरं, अजून 2 नंबरच्या चित्रात आपण आहोत, आणि रोज आपण तेच बोलतो. माझा मुलगा ऐकत नाही, माझी मुलगी ऐकत नाही, अभ्यास करत नाही. आपण त्यांच्या समोरही तेच बोलतो, त्यांच्या वडिलांना पण तेच सांगतो, आजी आजोबांशी पण तेच बोलतो, त्यांच्या टीचरशी पण तेच बोलतो. काय अफर्मेशन सुरू आहेत आपले? आपल्याला जे हवं आहे ते बोलतोय का आपण? नाही, आपण एक्झॅक्टली उलट बोलतोय. ओके, आपल्याला जे हवं आहे ते न बोलता उलट बोलतोय. मग आता काय करावं लागेल? इकडे कोण दिसतंय तुम्हाला? बाळराजे आणि जिजाऊ. त्यांनी जाणीवपूर्वक काय केलं? अगदी बाळ जेव्हा लहान होतं तेव्हापासून जाणीवपूर्वक, हे एवढंसं पिल्लू होतं, त्याला काय म्हटलं? राजे. आणि राजे शब्दाचे व्हायब्रेशन त्यांच्या कानावर कॉन्शियस मधून त्याचे पॅटर्न सबकॉन्शियसला तयार झाले, कारण रोज 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 त्यांनी राजे हाच शब्द ऐकला, आणि त्या राजे शब्दाचा अर्थ जगाला माहिती आहे आता. बरोबर, ते चित्र जगाने बघितलं. तर आपल्याला काय बोलायचं आहे? जे आपल्याला हवं आहे. राजे शब्द बोलल्यामुळे त्यांची छाती अशी मोठी झाली, एक जबाबदारी त्यांनी घेतली, एक आविर्भाव, एक एनर्जी त्यांच्यामध्ये आली की यस, आय एम राजे. मग राजाची जबाबदारी काय असते, राजा कसा असावा, याचे व्हायब्रेशन, याची फ्रिक्वेन्सी, याची एनर्जी युनिव्हर्स मध्ये ऑलरेडी होती. त्याला ते कनेक्ट झालं बाळ. छोटंसं ते जे बाळ होतं, तर ते युनिव्हर्स मध्ये व्हॉट इज राजा, राजा कसा काम करतो, राजा कसा असावा, याच्या लहरी, याच्या फ्रिक्वेन्सीज, एनर्जी ऑलरेडी युनिव्हर्स मध्ये होत्या. त्याच्या सोबत ते कनेक्ट झाले, आणि तसं चित्र जगाला दिसलं. आपण काय म्हणतो? बाबू, शोना, पिल्लू, बछड, है ना? आणि ते पिल्लू मोठं होऊन जातं तरी ते पिल्लू सारखंच वागतं. अजून काय म्हणतो? मूर्ख, वेड्या, अक्कल नाही का, तुला कळत नाही का, आणि चिडचिड करतो. मग जी फ्रिक्वेन्सी, जे शब्द आपण त्यांना देत आहोत, त्याचे पॅटर्न्स त्यांच्या माइंडवर क्रिएट झाले. त्यांनी काय ऐकलं? रोज कॉन्शियसली, जाणीवपूर्वक काय ऐकलं? की मी वेडा आहे, मी मूर्ख आहे, मी अभ्यास करत नाही, मी त्रास देतो, मी ही भाजी खात नाही, मला ही भाजी आवडत नाही. आपण म्हणतो ना की तुला ना ही भाजीच आवडत नाही, ही भाजी केलं ना की तुझे नाटकच असतं. हे बोलतो की नाही आपण? तू अभ्यासच केला नाही, तुला काय मार्क्स मिळतील? पण रेकी शक्तीमध्ये हे अनुभव आहे पुढच्या लेवलच्या मैत्रिणींचे, की जस्ट त्यांनी मुलांना अफर्मेशन पास केले, तिथे रेकी शक्तीची जोड दिली, आणि मॅजिकली अभ्यास न करता आउट ऑफ मार्क्स किंवा मॅक्झिमम मार्क्स मिळाले. अपेक्षाच नव्हती, अभ्यासच केलेला नव्हता, तरी मार्क्स मिळाले. तर हे मॅजिक आहे जे रेकी शक्ती करते, पण तिला तुमची जोड लागते, तुमचे हात ती निवडते, आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड निवडते, आणि ती एनर्जी फ्लो करते. ओके, सो आपल्या मुलांना जर सुधारवायचं असेल तर त्यांच्यावर काम करायची गरज नाही, काम स्वतःवर करा. त्यांना रिस्पेक्ट द्या. त्यांना तुम्हाला डॉक्टर बनवायचंय, मग शाळेतून घरी आले की त्यांना काय म्हणायचं? या डॉक्टर साहेब. काय म्हणतात?
आज तुमच्या शाळेमध्ये काय झालं, काय शिकवलं, या पद्धतीने मुलांना अभ्यासाला बस हे मागे लागण्यापेक्षा चल आपण शाळा खेळू, चल आपण गप्पा मारू, हे म्हणा. अभ्यासाचं बर्डन, एक पिक्चर तयार झालंय त्यांच्या मनात बर्डन, तर ते न करता आपल्याला काय करायचंय, चल आपण शाळा खेळू, चल आपण गप्पा मारू. तुम्हाला त्याला पायलट करायचं तर म्हणा, या पायलट्स आहेत. सायंटिस्ट करायचे तर ते म्हणा. ओके, तर या पद्धतीने आपण सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करत असतो. कसं? विथ द हेल्प ऑफ अफर्मेशन्स यू कॅन ब्रेक द ओल्ड निगेटिव्ह पॅटर्न्स. निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह पॅटर्न्स तुम्ही ब्रेक करू शकतात. कसे? अफर्मेशन्सचा वापर करून, कॉन्शियसली, ठरवून, जाणीवपूर्वक, जागेपणी. आणि काय करू शकतात? क्रिएट्स न्यू पॅटर्न फॉर ग्रोथ अँड हॅपी लाईफ. ओके, सो हॅपी मॅरिड लाईफ म्हणून अजून एक अफर्मेशन यूट्यूबला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला रोज ग्रुपमध्ये टाकत असते. तर ज्यांना तिथे काही चॅलेंजेस आहेत त्यांनी ते ऐकायला सुरुवात करा. ओके, ती पार्टनर व्यक्ती नाही बदलणार, पण परिस्थिती बदललेली दिसेल. त्याच्यानंतर आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये काही चॅलेंजेस असतील तर ते सुद्धा तुम्हाला तिथे दिलेले आहे, ते ऐकायला सुरुवात करा. मुलं आहे तीच राहतील, पण चित्र बदललेलं दिसेल. ओके, तर हे आहेत स्क्रीनवर डॉक्टर मसारू इमोटो. काय केलं यांनी आणि हे कोण होते? पुढची स्लाइड. हा, पहिलं चित्र दिसतंय तुम्हाला, दुसरं आणि तिसरं. तर तुम्हाला जर मी विचारलं तुम्ही पाणी पितात का? पितात, रोज पाणी पितात सगळे. तुमच्या शरीरात पाणी किती टक्के आहे? 70% पाणी प्रत्येकाच्या शरीरात आहे. आता ज्यांचे आधी रेकी झालेलं नाहीये माझ्याकडे किंवा इतर कुठेही, ते सगळे जण पहिलं जे चित्र आहे पाण्याचं चित्र आहे. पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत, अतिशय घाणेरडे, अस्तव्यस्त झालेले. जरी इमेज गोल्डन दिसते पण ते गढूळ पाणी. ओके, ते गढूळ पाणी आणि अस्तव्यस्त विस्कटलेलं पाणी येते. आणि हे पाणी तुम्ही रोज पितात आणि तुमच्या शरीरात हे आहे. बरोबर? मान्य आहे सगळ्यांना की आरोचं पाणी पितात तुम्ही, फिल्टरचं पाणी पितात, बॉईल करून गाळून पितात ना, बॉईल करून गाळून फिल्टर लावून. मग तुम्हाला काय वाटतं? वा, आम्ही छान फिल्टर्ड वॉटर पितोय, मिनरल वॉटर पितोय. पण तुम्ही सगळेजण डिस्गस्टिंग पाणी पितात, घाणेरडं आणि गढूळ. कारण आपले व्हायब्रेशन्स, आपले थॉट, आपली एनर्जी आपल्या घरातल्या पाण्याला आपण रोज देत असतो. पाण्याला मेमरीज असतात. म्हणून तर ते ब्राह्मण आपल्या हातावर आधी पाणी देऊन ते प्राशन करायला सांगतात. साधूंचं उदाहरण दिलं, संतांचं उदाहरण दिलं की ते पाणी आपल्यावर असं छिडकतात. बरोबर? कारण पाण्याला स्ट्रॉंग मेमरी असतात. दी बेस्ट थेरपी आहे वॉटर थेरपी. तर डॉक्टर मसारू इमोटो यांनी काय केलं? एक प्रयोग केला. थोडंसं पाणी घेतलं, त्याला डिस्गस्टिंग असं म्हटलं आणि त्याचे मॉलिक्युल्स चेक केले तर ते अतिशय घाणेरडे आणि गढूळ होते. ओके, नंतर एका मॉलिक्यूलला लव असं दिलं त्यांनी, इमोशन्स दिले आणि शब्द दिलं, तर ते वॉटर मॉलिक्यूल पांढरं स्वच्छ झालं आणि एक त्याला पर्टिक्युलर पॅटर्न आलं. फुलासारखं दिसतंय, ते काहीतरी पॅटर्न डिझाईन दिसतंय. आणि त्याच्यानंतर इव्हिल म्हणजे अतिशय शिव्या शाप दिल्या, प्रचंड त्याला निगेटिव्ह एनर्जी पास केली, तर ते पॅटर्न बघा कसं काळं काळं घाणेरडं दिसतं. बरोबर? तर हा प्रयोग आहे, हा तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला माझ्यावर किंवा डॉक्टर मसारू इमोटो यांच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. हा प्रयोग तुम्ही स्वतः करू शकता. 8 दिवस काय करा, पाण्याचा ग्लास हातात घेतला की चिडचिड करा, खूप चिडचिड करा आणि ते पाणी पिऊन घ्या. बघा किती तब्येत बिघडते आणि किती तुम्हाला त्रास होतो, किती निरनिराळ्या शारीरिक व्याधी तुमच्या शरीरामध्ये यायला लागतात.
आणि तिथून पुढे 8 दिवस फक्त त्या पाण्याच्या ग्लासकडे बघा आणि थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा आणि बघा एकही गोळी औषध न घेता पुढच्या आठवड्यात कशी तुमची तब्येत सुधारते. कठीणातला कठीण असाध्य आजार या मेथडने बरा होतो आणि त्याला जर रेखीची जोड दिली तर मग बापरे विचारूच नका, अगदी होणारे ऑपरेशन टळतात. ओके, तर गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला हा प्रयोग दिसेल. तुमच्याकडे जर मायक्रोस्कोप असेल, तुम्ही सायन्स फॅकल्टीमधून असाल, तुम्ही कुठे सायन्स लॅबमध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला हे कदाचित माहिती असेल. नसेल माहिती तर तुम्ही प्रयोग स्वतः करा आणि सरळ पाण्याच्या ग्लासवर मी सांगितलं 8 दिवस बॅड एनर्जी त्याला द्या, चिडचिड करून ते पाणी प्या आणि नंतर 8 दिवस त्याला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणून ते पाणी प्या, बघा काय होतं. ओके, तर इथे बघा थँक्यू म्हटल्यानंतर काय आहे, किती सुंदर ते वॉटर मॉलिक्युल दिसते. प्रेयर म्हणजे एखादी प्रार्थना म्हटल्यानंतर बघा आणि इव्ही है ना. येस, नेक्स्ट. तसाच अजून एक प्रयोग तुम्ही घरात करू शकता. 3 काचेच्या सारख्या बरण्या घेतल्या, तुम्ही हा प्रयोग करू शकता. एकावर लिहिलं, तिघांमध्ये सारखा एकाच कुकरमध्ये शिजवलेला भात घेतला. एकावर लिहिलं लव, एकावर लिहिलं नथिंग, एकावर लिहिलं हेट. तुमच्या आयुष्यात काही माणसं अशी आहेत, काही नाती अशी आहेत की ज्यांना तुम्ही खूप पॅम्पर करता, त्यांची खूप काळजी घेतात. ओके, त्यांना कुणी हर्ट केलेलं तुम्हाला आवडत नाही, सारखं त्यांना हक करतात, लाडप्यार करतात. अशी काही नाती आहेत, घरातली असतील, मित्रमैत्रिणी असतील, कोणी असतील, तर त्यांच्याकडून तुम्हाला सुद्धा रिटर्न मध्ये तेच मिळतं. आता काही जणांची वयात आलेली मुलं असतील तर ते चिडचिड करत असतील की काय यार सारखं जवळ येते, मला नको, असं काही असतील. पण त्यांना तुमचं प्रेम जेवढं आवडतं ते तुमच्यावर पण प्रेम करतात, बरोबर. तर तुम्ही जेवढं प्रेम देतात ते तुम्हाला प्रेम देतात. अशी काही नाती आहेत. आपल्या आयुष्यात काही नाती अशी आहेत नथिंग, ते आपल्या आयुष्यात असले काय, नसले काय, आले काय, गेले काय, आपल्याला काही फरक पडत नाही. अशी सुद्धा काही नाती आपल्या आयुष्यात आहेत. मग त्यांचा बघा काय झालंय, त्या बरणीतल्या भाताचं पिवळसर पडलाय जरा, कारण तो दुर्लक्षित आहे. तुमच्या लेखी त्यांना किंमत नाहीये, पण त्यांना त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी आहे म्हणून ते झुरतायत की ही व्यक्ती का माझ्याशी अशी वागते. मग ती नाती तुमची अशी झालेली आहे. आणि हेट म्हणजे तिरस्कार, अशी काही नाती आहेत ज्यांचा तुम्ही प्रचंड तिरस्कार करतात, रागराग करतात आणि ती नाती कशी झालेली आहेत, अगदी त्याला काळी काळी बुरशी, पाणी सुटलंय, सडलाय तो भात. तर असेच त्या नात्याकडून जे काही तुम्हाला मिळतं, मग तुम्ही म्हणता की माझ्या आयुष्यात मला ऑब्स्टॅकल्स खूप आहेत, प्रॉब्लेम खूप आहेत, बिझनेससाठी क्लायंट मिळत नाही, मिळाले तर पैसे द्यायला कटकट करतात, नोकरी मिळत नाही, मिळाली तर कमी पगाराची मिळते, मिळाली खूप काम केलं, हार्डवर्क केलं, प्रामाणिक आहे, प्रमोशन होत नाही, जाता येता अडचणी खूप येतात, बरोबर. एखाद्याला उधार पैसे दिले ते परत येत नाही. मग आता आपण विचार करायचा आहे तुम्ही काय एनर्जी पास करताय रोज. अरे त्याने इतके दिवस झाले माझे पैसे घेतले, तो देतच नाहीये, अरे इतके दिवस पैसे घेतले, तो देतच नाहीये, गोड बोलून घेतले, 8 दिवसासाठी घेतले आणि देतच नाहीये. तुम्ही तीच एनर्जी देताय की बाबा रे तू पैसे देत नाहीये. सबकॉन्शियस माइंडला काय सांगितलंय की तो व्यक्ती मला पैसे देत नाही. मग सबकॉन्शियस माइंडने काय केलं, ती फ्रिक्वेन्सी ऑलरेडी युनिव्हर्स मध्ये आहे, त्याच्याशी कनेक्ट केलं. आयुष्यात काय दिसतंय, उधार घेतलेले पैसे येत नाहीये. प्रॉपर्टीच्या बाबतीत हेच, स्वतःचेच सख्खे भाऊबंद असतात आणि त्यांच्याशी आपण भांडण करतो, हिस्से वाटे, कोर्ट पर्यंत जातो. ओके, तर तिथे तुम्हाला काय करायला लागेल, अफर्मेशन ठरवून जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह वाक्य बोलायला लागतील. ओके, आलंय आजचा टॉपिक सगळ्यांना लक्षात.
आता उद्या आपण इथून पुढे जाणार आहोत अजून. ओके, डे बाय डे आपण अजून पुढे जाणार आहोत. आणि डे बाय डे जसं हे सेशन पुढे जातं, जी लोक खरंच प्रॅक्टिकल करतात, काही लोक माझ्याशी समोरासमोर बोलतात, ग्रुपमध्ये टाकतात, काही अजिबात कॅमेरा पण सुरू करत नाही, इथं पण बोलत नाही, ग्रुपमध्ये पण टाकत नाही, पण तरी सुद्धा ते प्रयोग करत असतात है ना. तर सगळ्यांना मी परत उद्याच्या क्लासमध्ये येण्याचं निमंत्रण देते की उद्याच्या क्लासमध्ये आपण इथून पुढे अजून जाणार आहोत. मॅजिक आहे, जे मी म्हटलं होतं ना की माझ्या आवडीचा टॉपिक आहे तो उद्याचा टॉपिक आहे, अक्षरशः मॅजिक दाखवणारा टॉपिक आहे. आणि नेक्स्ट डे मग माझ्यासोबत तुम्ही लाईव्ह मेडिटेशन करणार आहात आणि त्या मेडिटेशनमध्ये तुमच्या बॅड मेमरीज, बॅड कर्माज, या जन्मातले, मागच्या जन्मातले, ते तुम्ही मोकळे करणार आहात. जसं ते सुरुवातीला ताई म्हणाल्या होत्या की आता इतक्या वर्षाचं जुनं दुःख आहे ते तर राहणारच नाही, ते त्या दिवशी आपण असं काढून टाकणार आहोत. ओके, हे होणार आहे. तर आजचं सेशन तुम्हाला समजलं की नाही? एखाद दोन मला शेअरिंग हवे आहेत, किंवा कसं वाटलं, काही कळलं की नाही? येस, समजलं? ओके, कोण शेअर करेल? तुम्हाला शेअरिंगचं महत्त्व मी सांगितलंय, पुन्हा सांगते की तुमच्या एका शेअरिंगमुळे जी लोक आज क्लासला नाही पण त्यांच्या आयुष्यात प्रचंड वेदना आणि दुःख आहे. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला माणसाच्या आयुष्यात प्रचंड वेदना असतात, दुःख असतं, समस्या, अडचणी असतात, त्यावेळेला माणूस हँग झालेला असतो, काहीच पॉझिटिव्हिटी घ्यायला तो तयार नसतो है ना. म्हणून अशी लोक सेशनला येतच नाही की अरे काय होणार आहे, होऊन होऊन. तर तुमचा एक अभिप्राय वाचून, फीडबॅक वाचून ते जर उद्याच्या सेशनला आले तर त्यांनाही मार्ग मिळेल. येस, कोमलताई बोला. तुम्ही जे आता सगळं सांगितलं ना ते अगदी खरं आहे. आणि जे भारताचं वगैरे उदाहरण दिलं ना ते पण युट्यूबला बरेच व्हिडिओ असे बघितलेत मी, जे की खरे आहेत. आता त्याचा प्रयोग मी करणार आहे. आणि आता आपला टॉपिक झाला की चिडचिड, म्हणजे जे आपण विचार करतो की बाबा, आणि ते माझ्या बाबतीत घडलेलं आहे, म्हणजे नाही का, मुलांना मी की बाबा तू चांगला आहेस, तू छान आहेस, म्हणजे दोन्ही मुलांना मी सांगत राहिले ना तर माझी कुठेतरी मानसिक शांतता होते आणि मुलांवर पण तो परिणाम होतो की बाबा तू खरं शांत आहे. पण जेव्हा माझी चिडचिड होते कंटिन्यू 2 दिवस 3 दिवस समजा झाली ना तर मुलं खरंच ते तसेच होतात, चिडचिडच होतात. हा माझा पर्सनल अनुभव आहे. चांगलं म्हटलं तर चांगलंच होतं आणि नाही चांगलं म्हटलं तर ते नाहीच होतं. तुम्ही सांगितलेलं अगदी खरंय, म्हटलंय मला ते. थँक्यू सो मच. येस, फरक हाच आहे, तुम्ही जे म्हटलं ना की तुम्ही युट्यूबला बघितलं तर काय होतं. मी पण आजपर्यंत फक्त ऐकत होते की असं घडतं, म्हणजे आपल्यामुळेच होतं. पण हा की कधी कधी 99% विश्वास बसायचा, कधी विश्वास बसायचा नाही. असं वाटायचं की आपण कसं काही निगेटिव्हिटी क्रिएट करू शकतो, हे कसं शक्य आहे. तर हो, आज प्रॅक्टिकली जसं तुम्ही म्हणाले, जरी माझा व्हिडिओ सकाळचा ह्याच्यामध्ये मी नाही हे करू शकत, हा माझा प्रॉब्लेम आहे, पण इट्स ओके. पण तरी सुद्धा फुल माइंडेड मी ऍबसेंट आहे, मी अगदी प्रेझेंट असते या सेशनला. तर 99% हो, ज्या काही आता मुलांच्या बाबतीत किंवा माझ्या पर्सनल आयुष्यात जे मला असं वाटते की ही निगेटिव्हिटी आहे तर हो ती मीच क्रिएट केलेली आहे, असं जाणवलंय आता मला. आणि 99% हो की ती मीच काढू शकते. थोडक्यात जे तुम्ही सांगितलं की नाही हे आपणच क्रिएट केलं, मग ते बोलून किंवा वागून हे असं वाटतं की ते मीच घडवलेलं आहे. थोडासा त्याचा आकार चेंज करायची गरज आहे. आज तुम्हाला मी रिक्वेस्टही करते, ऍक्च्युली तुम्ही ते करणार आहात. मी तुम्हाला असं म्हणेन की जोपर्यंत तुमचे सेशन चालू असतील, रिकीचे म्हणा किंवा दुसरे, प्रत्येक सेशन मध्ये मी असेल. जो काही आज चुकीचा आकार मी माझ्या आयुष्याला दिलेला आहे तो मला माझ्याच हातून तुमच्या मार्गदर्शनाने तुमचे बदल घेऊन मला तो आकार बदलायचा आहे. तो जसा मला हवाय तसा तो मुलांना हवाय, त्यांच्या यशस्वी आनंदी जीवनासाठी तो आकार त्याला द्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद ताई. आजचं सेशन पण अगदी खरंच नीट ते शब्दात सांगता येत नाहीये
आणि जर हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत जाणार असेल, मी इगो सुद्धा ग्रुपमध्ये टाकणारच आहे, तर दुसऱ्यांचे अनुभव ऐकण्यापेक्षा मी असं म्हणेन की जोपर्यंत समोरची व्यक्ती बी प्रेझेंट तुम्ही स्वतःहून त्याच्यात भाग घेत नाही, तुम्ही स्वतःहून अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्यातला बदल जाणवणारच नाही. कारण का प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाचे काही काही काय म्हणतात वाईट म्हणा किंवा चांगले व्हायब्रेशन वेगवेगळे असतात. प्रत्येकाला वेगळे अनुभव येतात आणि ते त्यांनी प्रेझेंट होऊनच केले पाहिजे. मी जे हे व्हिडिओ बघत असेल किंवा युट्यूबला बघते, मी त्यांना अशी विनंती करेन की जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तुम्हाला काही त्याच्यामध्ये बदल घडवायचा असेल, तुम्हाला प्रोग्रेस करायचा असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्ही नक्की या सेशन मध्ये भाग घ्या आणि ते प्रॅक्टिकली करून बघा. धन्यवाद ताई. थँक्यू सो मच. येस, तर आपले लाईव्ह सेशन आता मी असेपर्यंत होणारच आहे. आता माझं हे जे पॅशन होतं ते माझं प्रोफेशन झालेलं आहे, माझं करिअर झालेलं आहे. याच्यात जास्तीत जास्त मला आवड आलेली आहे आणि मला आशीर्वाद चिक्कार भरभरून मिळत आहे. त्याच्यामुळे मी असेपर्यंत हे सेशन सुरू राहणार आहेत आणि व्हॉट्सअपचा एक कॉमन ग्रुप आहे जिज्ञासा गुरुकुलम नावाने, ज्यामध्ये तुम्ही आहात. तर जोपर्यंत तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक सेशनचे अपडेट्स हे मिळतच राहतील. तुम्ही फक्त तो ग्रुप न सोडणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण आत्ताही 448, 47, 46 असे लोक ग्रुपमध्ये आहेत. तर मी प्रत्येकाला ओळखत नाही पर्सनली, त्याच्यामुळे आणि मला तेवढं पॉसिबल नाही की मी प्रत्येकाला पर्सनली पिन करू, है ना. तर मी आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे कोणी सांगेल, मी कुणाला पर्सनल मेसेज केलेला नाहीये. तर तुम्ही ग्रुपमध्ये राहणं आणि स्वतःहून त्या सेशनची लिंक आली की नाही बघणं, रेकॉर्डिंग बघणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर कायमस्वरूपी मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला पकडून ठेवलंय, आता माझा हात धरायचा की सोडायचा हा तुमचा चॉईस आहे. येस, विजयताई बोला. आणि काल मी ग्रुपमध्ये रात्री ना ऍक्च्युली 3-4 दिवसापूर्वीचे ते मेसेज होते, पण मला तेवढं त्या दिवशी हे झालं नाही स्क्रीनशॉट काढून शेअर करायला. तर आपला ग्रुप ज्या वेळेला लॉक होता, सेशन हे सुरू होण्याच्या आधी मी ग्रुप लॉक ठेवत असते. कारण सगळे जणांना निगेटिव्ह व्हायब्रेशन मधून आलेले असतात, त्यांना प्रॉब्लेम्स असतात आणि ते काय करतात आल्या आल्या ग्रुपमध्ये सुरू होऊन जातात. म्हणून मी सेशनच्या आधी ग्रुप बंद ठेवते, पण एकदा का डे 1 झाला आपला ग्रुप हा नेहमी ओपन असतो. ओके, तर ते विजयाताईंचा अनुभव मी शेअर केलेला होता. तुम्ही जर वाचला नसेल तर वाचा. आणि आत्ता ज्योतिताई म्हणाल्या अगदी तसंच की स्वतः अनुभव घ्या. कारण जर मी तुम्हाला अनुभव दाखवायला बसले तर चिक्कार व्हिडिओ आहेत, म्हणजे असं तुम्ही बोललात असं व्हॉट्सअप मेसेजेस आहे, ऑडिओ क्लिप आहे, भरपूर आहे. इतरांचे कितीही अनुभव ऐकले तरी आपल्या आयुष्यात बदल घडणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकल करावंच लागेल स्वतःसाठी. येस, थँक्यू सो मच. विजयाताई माईक सुरू करा. मला पण हा सेशन खूप म्हणजे छान वाटला, समजला आणि म्हणजे जे तुम्ही काय शिकवलं ते म्हणजे चांगल्या पद्धतीने आवडला. हाच पहिला सेशन असा आहे की मी आज पूर्ण बसलेली आहे. गेले 2 दिवस माझ्याकडे झालं नाही, पण इथून पुढे मी कंटिन्यू राहणार आहे. थँक्यू सो मच. ओके, चला थांबूया मग. ज्यांना इथे बोलणं शक्य नाही किंवा बोलले नाही तर त्यांनी लिखित अनुभव आजचा ग्रुपमध्ये टाका. कारण सगळेच लोक काही पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग बघत नाही. तर 1-2 शब्दात टाकलं तर उद्याचं सेशन हे मॅजिकल आहे, एक थेरपी तुम्हाला तिथे मिळणार आहे. ओके, तर एवढा वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं पेशन्स ठेवून, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात भरभरून सुख, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, तुमच्या आयुष्यात आनंद आणि आरोग्य तुम्हाला प्रदान करो ही रेखी चरणी प्रार्थना करते. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मॅडम येस, बोला. मॅडम मी सुवर्ण भोसले. हॅलो, माईक बंद, आवाज नाही येत. अच्छा, येतोय का? मला नाही. हॅलो. मला त्यांचा आवाज नाही. मी कुठल्या विसरले.
सुवर्णा बोलते मी भोसले. हा येस येस आता बोला. मी तो डिवाइस वरून लेफ्ट झाले ना म्हणून. ओके नमस्ते. नमस्ते. माझे माहेरी आहे ना, त्यांना करायचंच आहे पण त्यांना करताच येत नाहीये नेट नसल्यामुळे आणि घरात ह्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये. तर मग मी इकडून जर म्हटलं की नेट चालू झालंय झालंयच म्हणायला पाहिजे मुलीकडे झालंय तर तिला पण म्हणजे ते ऐकतच म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल की त्यांचं नाव घ्या. ज्या व्यक्तीने हे सेशन करावं अशी तुमची इच्छा आहे तर त्यांचं नाव घ्या. आणि त्या सुद्धा माझ्यासोबत या सेशनला जॉईन झालेल्या आहेत. त्यांच्या घरामध्ये त्यांच्याकडे छानसा तो याचा फोन आहे ज्याच्यावर ते झूम किंवा गुगल मीट जॉईन करू शकतात. अशा पद्धतीने अफर्मेशन तुम्ही सुरू करा. आणि याच्यासाठी तुम्हाला मात्र रेकीची दीक्षा घ्यावी लागेल. कारण आता इथे काय आहे, आपण करतोय हे ओके, तर तुम्हाला बदल दिसतील, नक्कीच दिसतील, दिसणार नाही असं नाही. पण काम जर फक्त झालंच पाहिजे तर तुम्हाला रेकी लेवल 3 पर्यंत जावं लागतं. रेकी लेवल 1 मध्ये 10% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होता, मग पुढे 50% आणि पुढे 100%. तर तुम्ही आता सुद्धा अफर्मेशन सुरू करा. रिझल्ट तुम्हाला दिसतील, दिसणार नाही असं नाही. पण कुठेतरी असा डाऊट नाही घ्यायचा ते झालं नाही की. रेकीने काय होतं, तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता त्या व्यक्तीसोबत. हो ओके होतं. हॅलो